नमस्कार. भगवद्गीता भाग 8. आजसुद्धा आपण जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्लोकांचा विचार करणार आहोत. अध्याय 10 श्लोक 12. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत. किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. अध्याय 15 श्लोक 18. यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम या नावानं प्रसिद्ध आहे. अध्याय 18 श्लोक 63. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. अध्याय 18 श्लोक 66. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान सर्वाधार अशा मला म्हणजे परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. बाबू अरविंद घोष गीतेसंबंधी काय म्हणतात ते आपण थोडक्यात पाहूयात. ते म्हणतात, गीतेच्या शिकवणीचा प्रभाव हा केवळ तात्विक किंवा विद्वत चर्चेचा विषय नसून आचारविचारांच्या क्षेत्रात जिवंत आणि लगेच जाणवणारा आहे. एका राष्ट्राचे आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन गीतेची शिकवण प्रत्यक्ष घडवीत आहे. जगातील श्रेष्ठ शास्त्रग्रंथात तिचा एकमताने समावेश झालेला आहे. प्रकरण 3. या प्रकरणाचा शीर्षक आहे अर्जुनाचा विषाद आणि गीतोपदेशाची पार्श्वभूमी. म्हणून कृपा आकळीला दिसतसे अतिकोमाईला जसा कर्दमी रूपला राजहंस. करुणेने आर्द्र झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसासारखा कोमेजलेला दिसू लागला. गीतेतील प्रथम अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग असं आहे. गीतेतील प्रत्येक अध्यायाला वेगळं नाव असून त्या नावाच्या शेवटी योग असा शब्द येतो. योग शब्दाचे अनेक अर्थ होतात जे नंतरच्या एका प्रकरणात विस्ताराने सांगितले जातील. इथं नावाच्या शेवटी येणारा योग हा शब्द संबंधित या अर्थाने वापरला गेलेला आहे. त्यामुळे अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाला विषाद झालेल्या प्रसंगासंबंधीचा अध्याय.
विषाद शब्दाच्या अर्थामध्ये दुःख म्हणजे ग्रीफ, खिन्नता म्हणजे डिजेक्शन आणि निराशा म्हणजे डिस्पेअर अशा अनेक छटा येतात. अर्जुनाच्या या विषादाचं वर्णन मुख्यतः पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 10 श्लोकात येतं. गीतेचा अभ्यास करण्यापूर्वी अर्जुनाला हा विषाद भारतीय युद्धाच्या सुरुवातीला कशामुळे झाला ही पार्श्वभूमी समजावून घेतली पाहिजे. आंधळ्या धृतराष्ट्रानं संजय या त्याच्या सूताला तुला व्यासमुनींनी दिलेल्या दिव्यदृष्टीचा उपयोग करून कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जे काही झालं ते मला सांग असा आदेश दिला. सुरुवातीला संजयानं युद्धासाठी जमलेल्या कौरवांच्या आणि पांडवांच्या सैन्यांचं वर्णन करताना तिथं आलेल्या एकापेक्षा एक शूर, अतिरथी आणि महारथी वीरांचा उल्लेख केला. तसेच वीरांना आवेश येण्यासाठी केलेला शंखनाद आणि वाजवल्या गेलेल्या अनेक वाद्यांचं वर्णन केलं. आणि त्यानंतर कृष्णार्जुन संवाद सुरू झालेला आहे आणि तिथून श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगायला सुरुवात करतो. क्रमशः लेखन डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचन डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.